आज बनवलेले आहे उपमा। छान नरम आणि मऊ, मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे। गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कढई ठेवून कढई गरम होईपर्यंत रवा चाळून घेतला। रवा छान चाळून घ्यायचा। चाळून घेतलेला आहे। आता कढईमध्ये टाकून एकसारखा परतून घेऊया। रवा एकसारखा आपला भाजून झालेला आहे। कढईमध्ये तेल गरम झालं, त्यामध्ये मी जिरं, मोहरी, मीठ, शेंगदाणे एकसारखे तेलामध्ये भाजून घेऊया। कांदा टाकून घेतलेला आहे। आता कांदा परतून घेऊया एकसारखा। टमाटरही टाकून घेतलं, तोही एकसारखा आपण परतून घेऊया। थोडी हळद, आता रवा भाजलेला आपण तोही तेलामध्ये एकसारखा परतून घेऊया आणि पाणी टाकून घेऊया आणि या पाण्यामध्ये एकसारखा हा रवा फिरून पसरून परतून एकसारखा घेऊया। पाणी थोडं कमी पडलं म्हणून परत टाकते। सोपी रेसिपी होणारी झटपट व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। थोडं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि एकसारखं परतून घेतल्यानंतर 5-10 मिनिट बंद झाकण करून घेऊया। झाकण ठेवून दिलं होतं, 5-10 मिनिट झाले। आता परत बघूया। एकदम मऊ आणि घट्टसर होतो, मोकळाही होतो, पण मुलांना चिकट आवडतो रवा। कोणी उपीट म्हणतं, कोणी उपमा म्हणतं। मुलांच्या आहारात नवीन नवीन मुलांना आवडेल अशी चविष्ट रेसिपी उपमा मग या खायला।